ते ज्या दिवशी SIT लागली त्या दिवशीपासून फरार आहे. मग ते का फरार आहे? आतापर्यंत गोट्या गीते कधीच फरार राहिलं नाही. मग गोट्या गीत्याला सांभाळतंय कोण? त्याच्या मागे वरद असतं कुणाचं आहे? हा SITचं काम आहे तपासायचं. एकदम समाधानी वाटते, कारण की आता ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये आरोपींना ताब्यात घेते आणि आम्हाला न्याय देते. आम्हाला न्यायाशीच अपेक्षा, आम्हाला कुणाची नावं घ्यायची नाही, काही नाही. ज्यानं केलंय तेच गजाआड गेला पाहिजे, आमचा एवढाच उद्देश. आता केसमध्ये संघर्ष तर करावाच लागला. पहिला तर 1.5 वर्ष काहीच केलं नव्हतं. पोलीसच्या चक्रा हाणून 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 आपण परेशान. सानप साहेब होते, त्यानंतर कुलवर्गे साहेब आले, त्यानंतर बरेच 2-3 PI बदलले, तरी त्यांनी काही केलं नाही. जेव्हा आपल्याला SP साहेब आले, कावत साहेब आल्याच्यानंतर आपल्याला IPS जिल्ह्याला आल्याच्यानंतर आपल्याला काहीतरी आशा लागली म्हणून आपण कावत साहेबाकडे गेलो. कावत साहेबापासून आपलं तपास फार वेगानं गेला आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी आपल्याला मदतच केली, अण्णांनी मदत केली, सुरेश अण्णांनी, पुन्हा सुप्रियाताई खंबीरपणे, अख्खा पवार परिवार आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. SITवर तर पक्का विश्वास आहे, कारण की मीच ते अधिकारी हे करून घेतलेले आहेत. पंकज कुमार साहेब आपला फुल विश्वास आहे, साबळे साहेबावर विश्वास आहे, सपकाळ साहेबावर विश्वास आहे, आणि खाली इतर टीम जी आहे त्यांच्यावर आपला फुल विश्वास आहे, कारण की हे कोणाला बळी पडणार नाहीत. हे ते एकदम टाईट अधिकारी. ते ज्या दिवशी SIT लागली त्या दिवशीपासून फरार आहे. मग ते का फरार आहे? आतापर्यंत गोट्या गीते कधीच फरार राहिलं नाही. मग गोट्या गीत्याला सांभाळतंय कोण? त्याच्या मागे वरद असतं कुणाचं आहे? हा SITचं काम आहे तपासायचं. एकदम समाधानी वाटते, कारण की आता ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये आरोपींना ताब्यात घेते आणि आम्हाला न्याय देते. आम्हाला न्यायाशीच अपेक्षा, आम्हाला कुणाची नावं घ्यायची नाही, काही नाही. ज्यानं केलंय तेच गजाआड गेला पाहिजे, आमचा एवढाच उद्देश.